नमस्कार. मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका व्हिडिओमध्ये. तर आजचे सगळे कामं उरकून झालेली आहेत. इहू काही झोपत नाही आहे आणि खूप हसते. आज तिचा स्पेशल असा प्रोग्राम आहे. तर संक्रांत होऊन गेलेली आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिलेलेच आहे. तर संक्रांतीनंतर असतं बोरनान 5 वर्षापर्यंत. तर तिचं आज बोरनान करणार आहोत आम्ही, त्यामुळे तिला आता रेडी करायचं आहे. पण अजून थोड्या वेळाने मला अजून डेकोरेशनचं पण काम उरकून घ्यायचं आहे, जे की पतंग वगैरे बनवून डेकोरेशन करणार आहे. आणि छोटंसं इथल्या लेडीज आहेत, मुलं आहेत, त्यांना थोडं बोलवलं आहे घरी. बघूया आत्ता संध्याकाळी तुमच्यावर शेअर करेल की आम्ही कसं करणार आहोत बोरनान. आणि इहू हाय हाय कर. हाय, थँक्यू. लिस्टिप लावली, छान दिसते. तू पण लहान मुलांनी नाही लावायचं ना. चला कंटिन्यू राहील व्हिडिओ पाहत राहा. आईच्या हातामध्ये आहेत ना, ती आहे दगडी फुले, हो नाही. आणि याचा उपयोग काय सांगितलं तुम्ही? जखमेवरती याची पानं चांगली चालतात. ही छोटे छोटे पानं तोडायची? ती नाही, खाली पानं येतात. झाडाची पानं का? झाडपाल्याची खालची. आणि ते तोडून जखमेवर, कोणत्याही जखमेवर चालतात ना. अच्छा, तर ही दगडी फुलं आहेत. जरा चोळायच्या हातावरती, त्याचा हां. रस लावायचा. त्या पाल्याचा रस जखमेवर लावून मग ती जखम लवकर बरे होते. तर अशी ही दगडी फुले इहूने तोडून आणलेली. इहूचे हे चौथे बोरनान. बोरनान हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा, जो प्रामुख्याने मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात लहान मुलांसाठी साजरा केला जातो. साधारण 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा सोहळा असतो. शूटिंग नहीं हुई क्या? अभी इधर बैठे तो कुछ चेहरे नहीं दिखेंगे. तुम भी नहीं दिख रही वैसे तो, ये दोनों ही दिख रहे हैं. आगे आ जाओ थोड़ा. जरा आगे आओ. बैठ. हाँ, उसको बोलना फिर. या व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे बोरनान सर्व माहिती देणार आहे. तर बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला बाळाला खास पद्धतीने सजवून त्याचे बोरनान केले जाते. बोर म्हणजे जंगली बोर आणि नान म्हणजे ओवाळणी. बोर आणि इतर पदार्थांनी बाळाला ओवाळतात, म्हणून याला बोरनान असे म्हणतात. बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे. या निमित्ताने घरातील मोठे नातेवाईक पाहुणे बाळाला आशीर्वाद देतात, त्याचे कौतुक करतात. त्यासोबतच निसर्गाशी जवळीक होण्यासाठी सुद्धा हे बोरनान केलं जातं. मकर संक्रांती म्हणजे ऋतू बदलण्याचा काळ. थंडीच्या दिवसात बाळाला निसर्गाशी जोडणे, नवीन ऋतूची ओळख करून देणे, हा सुद्धा बोरनान मागचा उद्देश आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाईट नजरेपासून संरक्षण. पूर्वी असे मानले जायचे की करी किंवा किंकर नावाच्या राक्षसाची वाईट नजर लहान मुलांवर पडू शकते, म्हणूनच बाळाचे रक्षण व्हावे, वाईट शक्ती दूर राहाव्यात यासाठी बोरनान केले जायचे. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही शुभ दिवशी हे बोरनान करता येते. वेशभूषा म्हणजे बाळाला काळे कपडे, हलव्याचे दागिने, फुलांची दागिने घालून सजवले जाते. आता इथे माझे हलव्याचे दागिने नव्हते, तर जस्ट मी आता इहूचा नवीन कपडे घालून मेकअप करूनच तिला पाटाला बसवले. काळा रंग वाईट शक्तींपासून संरक्षण करतो, म्हणूनच मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातोय. बोरनांमध्ये काय काय साहित्य घेतलं जातं पहा. ताटामध्ये किंवा तुम्ही मोठ्या टपामध्ये जितक्या प्रमाणात साहित्य हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही घ्या. मी आता इथे पराठीमध्ये काय काय घेतलं ते सांगते. हळद कुंकू, अक्षदा, निरांजन, सुपारी, कापूस, बोरे, ऊसाचे तुकडे, तिळाच्या वड्या, मुरमुरे, हरभरे, शेंगदाणे हे सगळे घेतले जातात. आजकाल खूप चॉकलेट्स टाकले जातात, बिस्किटे टाकले जातात आणि बाकीच्या काही गोष्टी टाकतात, पण त्या आम्ही कमी प्रमाणात वापरून ज्या निसर्गाशी निगडीत अशा वस्तू आहेत त्या जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत. ओवाळणी कशी करायची, तर हळद कुंकू, अक्षदा आणि बोरे, तिळगुळ, मुरमुरे यांनी बाळाला ओवाळले जाते आणि हा क्षण खूपच भावनिक असतो.
ओवाळणी केल्यानंतर आम्ही आता बोरलूट करत आहोत आणि बोरलूट कशी करायची तर हे तुम्ही पाहू शकता. जे ताटामध्ये टपामध्ये आपण साहित्य घेतले आहे ते हातामध्ये घेऊन बाळाच्या डोक्यावरून ते खाली सोडायचं असतं. म्हणजे त्यांना अंघोळ घालायची असते. त्याला म्हणतात बोरलूट. आता मी प्रत्येकीला सांगितलं की तुम्ही एकदा हातात घेऊन ते बोरलूट करा आणि लहान मुलं जेवढे असतील तेवढ्यांनी त्यातले बोरलूट केलेलं सर्व साहित्य खाली पडलेलं असतं ते लुटायचं असतं. पण इथल्या मुलांना एवढं काही माहीत नाही किंवा इथल्या लेडीजला एवढं काही माहीत नाही आहे. तर आम्ही नंतर त्यांना सांगितलं की अरे उचला, चॉकलेट वगैरे आहेत, बोरं आहेत, तिळगुळ आहे ते उचला. त्यानंतर ते उचलायला लागलेले आहेत. हा भाग मुलांसाठी सगळ्यात मजेशीर असतो. या निमित्ताने घरात येणाऱ्या पाहुण्यांना विशेषतः लेकरबाळ्या बायका हळद कुंकू, तिळगुळ, गोड पदार्थ दिले जातात. यातून आपुलकी, समज भावना, परंपरेची जपणूक हे सगळं दिसून येत असतं. बोरनान फक्त धार्मिक सोहळा नाही, तो संस्कृती आणि विज्ञानाचा संगम आहे. थंडीमध्ये तीळ, गूळ, शेंगदाणे हे सगळे पौष्टिक असते. बाळाच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी हे उपयुक्त आहे. म्हणूनच हा सोहळा बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीला हळदी कुंकू काही केलं नव्हतं तर म्हटलं यावेळेस आता देऊन टाकते. बोरनान आणि हळदी कुंकू एका दिवशी ठेवलं त्यासाठी. तर सर्वांना हळदी कुंकू दिले आणि त्यानंतर हळदी कुंकवाचं वाण. जास्त वेळ लागला नाही आहे. सिंपल पटकन बनवून घेतलं. त्यानंतर बोरनान झालेलं आहे. सर तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. आता ती गेली चक्कर मारायला आणि खूप शांत बसली होती. तिलाच म्हटलं होते की शांत बसायचं, बडबड करायची नाही, जास्त आरडाओरड करायची नाही. तर शांत बसली आहे. उरकायचं आता. तर ती थोडी शांत बसली आणि बोरनान झाल्यानंतर लागली इकडे बघ खेळायला. बाहेर गेली. आता थांब मी चेंज करते थांब. आणि चक्कर मारून आलेले आहेत आईन ते. आणि इकडे सगळं आता उचलून घेतो. मसाला दूध वगैरे प्यायचं का येऊ तुला? मसाला दूध प्यायचा? अगं त्याला नाही घालायचं. हे बघा काय करते. त्याला नाही करायचं. हां येऊ पाठाला नाही वर्णन करायचं तुझं झालं आता. हे की नाही मागचे आज चौथ्या वर्षाचं बोरनान होतं. आता नेक्स्ट टाईम असेल तर 5व्या वर्षाचं असणार आहे. मग झालं 5 वर्षापर्यंतचं बोरनान असतं. आणि आमचं चाललं होतं संक्रांतीच्या दिवशी करायचं आणि करीच्या दिवशी. पण संक्रांतीला आम्ही गेलो बड्डेच्या दिवशी आईंच्या फिरायला. तर ते कॅन्सल झालं. करीच्या दिवशी काही सामान नव्हतं त्यामुळे मी काही केलं नाही आहे. असंच एक दिवस बघितला आज आणि करून टाकलं आहे इकडे बोरनान. तर हे असं वाण आहे. हळदी कुंकवाचा करंडा म्हणतो आपण ते जेवण. ते सर्वांना दिलेलं आहे. अजून काही आलेच आणि बाकीचे लेडीज आलेच तर त्यांना देणार आहे मी. हळदी कुंकू नंतर करेल. बोरनान तर झालेलं आहे. मेन तर बोरनान पण होतं आणि रथसप्तमीपर्यंत आपण करतोच हळदी कुंकू. कधीही करू शकतो. आता जसा टाईम मिळेल बाकीच्यांना तसे ते येतील आणि हळदी कुंकू करेल. सॉरी थोडं खोकलं पण आहे. आजच्या धावपळीच्या जगात अशा परंपरा आपल्याला आपल्या मुलांशी जोडून ठेवतात. बोरनान म्हणजे आईचं प्रेम, आजीची काळजी आणि संस्काराची शिदोरी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरी बोरनान कसे केले जाते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, हसत राहा, लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.